आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण बघूया स्पीड न्यूज मध्ये। मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये या दोघांची भेट झाली आहे। मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेवर संजय पांडे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशच्या आधी महाराष्ट्राला मिळायला हवं होतं, पण राज्य सरकार कमी पडलंय, त्यामुळे ते मिळालेलं नाही असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तसंच फडणवीसांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। राऊत यांच्या विधानावर मी उत्तर का देऊ असं फडणवीस म्हणाले। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जाते। यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मध्य प्रदेशसारखंच महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले आणि त्यानुसार कामाला सुरुवात केल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची एक जागा निवडून येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। ओबीसी आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्रात लागू करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचं वक्तव्य सुद्धा अजित पवारांनी केलेलं आहे। ओबीसी समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण टिकू शकतं, मात्र महाराष्ट्रात ते टिकू शकत नाही, हे प्रचंड दुर्दैवी असल्याचं मत ओबीसींचे नेते बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केलेलं आहे। मध्य प्रदेश सरकारनं डेटा तयार केला, महाराष्ट्राला ते का जमलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करत येत्या 10 दिवसात राज्य सरकारनं डेटा गोळा करण्याच्या हालचाली सुरू केल्या नाहीत तर एकही आमदार आणि मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असं सानप यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला भेट देत पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली। या बैठकीत मुंबईतल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा त्यांनी घेतला। पावसाळ्यासाठी मुंबई पालिका प्रशासन सज्ज असून मान्सूनपूर्व कामं युद्ध पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आशिष शेलारांनी केलेल्या पाहणीवर त्यांना विचारलं असता त्यांनी टीका करणाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो असं म्हटलंय। राज्य सरकार पुन्हा एकदा राज्याची आणि ओबीसींची दिशाभूल करतंय। बाठी आयोग जुलैमध्ये स्थापन केला, आयोगाचा उलटा प्रवास सुरू आहे। अलिखित आदेशानं बाठी आयोग गोस्लो काम करत आहे। ओबीसी मंत्र्यांचं शिष्टमंडळ तयार असून मध्य प्रदेश सरकारचा अभ्यास करावा आणि हेही शक्य नसेल तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हल्लाबोल केलाय। नॉन मॅट्रिक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असंस्कृत म्हणणं यासारखा दुसरा विनोद नाही या शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली आहे। पुण्यातली सांस्कृतिक ओळख असलेलं बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे, मात्र याला राज्यभरातल्या रंगकर्मींनी विरोध दर्शवला असून याच पार्श्वभूमीवर पुण्यात घंटानाद आंदोलन केलं जात आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे हे आंदोलन केलं जात आहे। प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचत नसल्यानं घंटानाद करून प्रशासनाला जाग करण्यासाठी आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत दाखल झाले तर राज ठाकरे गेल्या 2 दिवसांपासून पुणे दौऱ्यावर होते। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यामध्ये 21 मे रोजी जाहीर सभा घेणार होते, मात्र पावसाच्या शक्यतेमुळे सभा केव्हा घ्यावी असा पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे मनसेकडून पुण्यातल्या सभेबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल। राज ठाकरेंच्या सभेबाबत नवी वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती राज ठाकरे ट्विट करून जाहीर करणार असल्याचं मनसेकडून सांगितलं गेलंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते, परंतु आज अखेर त्यांना जामीन मिळाल्यानं देशपांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे। लालबागमध्ये मनसेकडून बॅनर लावले गेलेले आहेत। राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा मजकूर या बॅनरमध्ये छापला गेलाय। अयोध्या दौऱ्याआधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवर हे बॅनर लावले गेलेत। इंदू मिल इथं उभारण्यात येणार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे। गाझियाबाद इथं जाऊन या नेत्यांनी या पुतळ्याची पाहणी केली आहे। राज्यसभा निवडणुकीत आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शिवसेनेनं शुक्रवारी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली असून त्यासाठी राज्यातल्या आमदारांना निमंत्रणही पाठवलं गेलंय। शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातच होणार आहे आणि आठवड्याच्या शेवटी ही सभा होणार असल्याची माहिती मिळते आहे। पुण्यातल्या 2 ठिकाणांबाबतची परवानगी मिळालेली आहे।
सभेबाबत आज मनसेकडून घोषणा केली जाईल। सभेची तारीख आणि ठिकाण निश्चित केलं जाणार आहे। राज ठाकरेंची सभा पुण्यातच होणार असल्याचं आता निश्चित झाल्याचं समोर येताना दिसतंय। आठवड्याच्या शेवटी आता ही सभा होणार असल्याची माहिती मिळतेय। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या या संदर्भातली माहिती देण्यासाठी। गोविंद, काय नेमकी माहिती? अजिंक्य, खरं तर पुण्यात राजसाहेब ठाकरे यांची जी सभा होणार आहे त्याच्या स्थळाबाबत आणि तारखेबाबत प्रचंड गोपनीयता मनसे पदाधिकाऱ्यांकडनं ठेवली जाते। मात्र आत्ताच पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानुसार या आठवड्याच्या शेवटीला ही सभा नक्की होणार आहे आणि 2 स्थळाची परवानगी घेतल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यापैकी गणेश कला क्रीडा जे मोठं सभागृह आहे सगळ्यात मोठं, तिथे ही सभा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र 2 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत या पत्रकार परिषदेनंतर की या आठवड्याच्या शेवटीला ही सभा होईल आणि 2 ठिकाणच्या परवानग्या मनसेला मिळालेल्या आहेत। त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे नक्कीच। दुसरीकडे जर बघितलं तर आधी नदीपात्रामध्ये मोकळ्या मैदानात सभा घेतली जाणार होती, मात्र पावसाचा अंदाज बघून नदीपात्रातील जी सभास्थळ होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली। त्यामुळे या आठवड्याच्या शेवटीला सभा होईल आणि दुपारी 4 वाजता स्थळ आणि तारीख हे निश्चितपणाने राजसाहेब ठाकरे हे स्वतः आपल्या ट्विटरद्वारे कळवतील, अशी माहिती आता देण्यात आली आहे। बिलकुल गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि यानंतर पुन्हा एकदा आपण पाहूया स्पीड न्यूज। संभाजीराजे छत्रपती यांची श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात अडवणूक केल्यानंतर निर्माण झालेला वाद अजूनही थांबलेला नाही। मंदिर प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुद्धा संस्थानचे व्यवस्थापक योगिता कोल्हे आणि धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी तुळजापूर वासियांकडून केली गेली आहे। शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे। आज गोरेगाव पोलीस केतकी चितळेचा ताबा घेतील। केतकीच्या विरोधात गोरेगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या पार्श्वभूमीवर गोरेगाव पोलीस तिचा ताबा घेतील। पुण्यातला मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांदरम्यान वाद झाल्याचा प्रकार घडलाय। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी निमंत्रण का दिलं नाही यावरून शिरोळे आणि विटकर यांच्यात वाद झाल्याचं समोर येत आहे। पुणतांबा गावात झालेल्या ग्रामसभेमध्ये शेतकरी आंदोलनाची दिशा ठरल्याचं समोर येत आहे। शेतकरी आंदोलनाची ही दिशा ठरवून 23 मे रोजी आता विशेष ग्रामसभा घेतली जाईल। या ग्रामसभेत आंदोलनाच्या दिशेबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल। राज्यभरातल्या शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरेल। पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी एकत्र आले होते। कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे संतप्त शेतकरी आता रस्त्यावर उतरले होते। देवळा इथं मालेगाव नाशिक मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुद्धा केला। कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राज्यभरात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी चक्काजाम आंदोलन करतायत। अकोला शहरातल्या खुल्या नाट्यगृह चौकात रास्ता रोको केला गेला। शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं यासाठी भाजपनं एल्गार पुकारलाय। कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याचा प्रकार देवळा इथं घडलेला होता। मालेगाव नाशिक मार्गावर या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला होता। कोल्हापुरातल्या जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी ताराराणी चौकात जोरदार निदर्शनं केली गेली। ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं ताराराणी चौकात घोषणाबाजी करत निदर्शनं केली गेली। मे महिन्यातच ग्राहकांना आता दुसरा दणका बसलाय। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 3.5 रुपयांची वाढ झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत। देशात एलपीजी सिलेंडर 1000 रुपयांच्या पुढे गेलेला आहे। वडाळा आगारामध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। वेतनासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं जात आहे। सलग 3ऱ्या दिवशी भाडे तत्वावरच्या गाड्या बंद केल्या गेलेल्या आहेत। मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP 2 आणि MUTP 3 मधल्या विविध प्रकल्पांसाठी MMRDAनं आणखी 150 कोटी रुपये निधी वितरित केलेला आहे। काही दिवसांपूर्वीच 150 कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेलेला होता। निधी मिळाल्यानं रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना काहीशी गती मिळेल अशी आशा MRVC कडून व्यक्त करण्यात आलेली आहे।
मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 2,500 अधिक व्हिजिटर्सनं विविध कामांच्या निमित्तानं मंत्रालयात हजेरी लावली. कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात गेल्या 2 वर्षांपासून प्रवेश बंद केला गेला होता. मात्र आता मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश द्यायला सुरुवात झाली आहे. पावसाळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असला तरी मुंबईतल्या सुमारे 50% झाडांच्या फांद्यांची छाटणी अद्याप झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडून अपघात होत असतात. त्यामुळे पालिकेतर्फे रस्त्यावरच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असते. कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 2 खांबांमध्ये 60 मीटर म्हणजेच 200 फूट इतकं अंतर पुरेसं असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं दिलेला आहे. मच्छीमारांच्या बोटी सुरक्षित बाहेर काढता याव्यात यासाठी 2 खांबांमधलं अंतर 180 किंवा 200 मीटर असावं अशी मागणी कोळी बांधवांनी केलेली होती. कोरोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचा 10,800 कोटी रुपयांचा प्रवासी महसूल बुडालाय. एसटी महामंडळानं नुकत्याच घेतलेल्या आढाव्यातनं ही माहिती समोर आलेली आहे. सध्या एसटी सेवेतनं दररोज 18 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळू लागल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिलेली आहे. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी पालिकेच्या परिवहन विभागाला 40 ई बसेस मिळणार होत्या. मात्र 2 वर्षांचा काळ लोटल्यानंतर सुद्धा शहरात एकही बस आलेली नाही. शहरवासियांना ई बससाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील 80 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे 205 हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे. यासाठी सुमारे 5,135 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाईल. त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3.5 हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. जळगाव महानगरपालिकेनं शहरातील लहान 67 नाल्यांच्या साफसफाईला महिन्याभरापूर्वी सुरुवात केलेली होती. मात्र शहरातील 5 मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्याप सुद्धा सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या नाल्याला पावसाळ्यात पूर येऊ शकतो आणि त्यामुळे नाले सफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी होतीये. पावसाळा तोंडावर आला तरी कोल्हापूर महानगरपालिकेची नाले सफाई पूर्ण झालेली नाही. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या जयंती नाल्यात हजारो टन कचरा आणि गाळ अद्यापही कायम आहे. हा कचरा आणि गाळ मशीनच्या सहाय्यानं काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं काढला जातोय. त्यामुळे ही नाले सफाई वेळेत पूर्ण होणार का हा प्रश्नच आहे. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातनं पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलं असून अक्कलपाडा धरणातनं सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा आणि जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येवला शहर परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांच्या टोळीचा धुमाकूळ सुरूच आहे. या कुत्र्यांनी रस्त्यानं जाणाऱ्या 8 लोकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतलाय. जखमींमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकर आणि टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनं उलटली असून गॅस टँकरमधून गॅस गळती होत असल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. वाशिमच्या मालेगाव शहरातल्या एका कापड दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत फर्निचरसह कापड जळून खाक झालंय. मोठी वित्तहानी झालेली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश आलंय. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कारच्या अपघातात 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत. सर्व जखमींवर खेडमधल्या कलंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीनं राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. पॉर्न रॅकेट प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला आहे. ईडीनं राज कुंद्रा विरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात वडील आणि मुलानं आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. राहत्या घरात गळफास घेत दोघांनी आत्महत्या केली आहे. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं या दोघांचं नाव आहे. आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतायत. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात 24 वर्षीय तरुणांची हत्या झाल्याचा प्रकार घडलाय. पोटात धारदार शस्त्रानं वार करून ही हत्या केलेली आहे. पूर्व वैमनस्यातनं आणि वर्चस्वाच्या वादातनं राजेंद्र गांगुर्डेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. हिरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद केल्याचा ठराव केल्यानंतर या निर्णयाचं स्वागत करत नाशिकच्या सुगंधाबाई चांदगुडे यांनी हा सुधारणावाद स्वीकारलेला आहे. त्यांनी ही प्रथा बाजूला सारत चांदीचे जोडवे घातले. तितकंच नाही तर त्यांनी लाल टिकली लावली आहे आणि मंगळसूत्र सुद्धा घातलंय. जळगावमधल्या तरसोद या गावात गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्त भाविकांनी गर्दी केली. सकाळी 5 वाजल्यापासून भक्तांच्या रांगा होत्या. या मंदिरामध्ये ट्रस्टींतर्फे दर्शनासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठ्या खारबाव इथल्या कालिका देवीच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतो आहे। या यात्रेत गावकरी कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करत असतात। यावर्षी या राज्यभरातनं पैलवानांनी या कुस्त्यांमध्ये सहभाग घेतल्याचंही पाहायला मिळालं। यवतमाळमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवाही निर्माण झाला। नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला। पावसामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। नांदेड जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। बहुतांश तालुक्यांना या पावसानं झोडपलंय। हदगाव, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर या भागात जोरदार पाऊस झालाय। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे शेतीच्या मशागतीच्या कामांनाही वेग आलाय। रखरखत्या उन्हामध्ये अनेक पक्ष्यांचा पाण्याअभावी मृत्यू होत असतो। मात्र या पक्ष्यांना वाचवण्यासाठी वाशिम शहरातले व्यापारी दिलीप केसवानी गेल्या 12 वर्षांपासून पक्ष्यांची सेवा करतायत। मी देतो जलपात्र, तुम्ही द्या पक्ष्यांना पाणी हा उपक्रम ते राबवत असून त्यांनी आतापर्यंत 12,000 मातीची जलपात्र मोफत वितरित केलेली आहेत। ज्ञानवापी मशिदी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली गेली असून उद्या दुपारी 3 वाजता ही सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडेल। वाराणसी सत्र न्यायालयातली सुनावणी सुद्धा टळली असून उद्या वाराणसी कोर्टात या संदर्भातली सुनावणी होईल। नवज्योत सिंग सिद्धू यांना मारहाण केल्याप्रकरणी आता 1 वर्षाची शिक्षा सुनावली गेलेली आहे। सुप्रीम कोर्टानं ही शिक्षा सुनावली असून क्षुल्लक वादातनं सिद्धूंनी मारहाण केल्याचा प्रकार घडलेला होता। सिद्धूंच्या मारहाणीत पीडिताचा मृत्यू सुद्धा झालेला होता। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या बघूया। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अखेरची साखळी लढत जिंकून आयपीएलची बाद फेरी गाठण्याचा निर्धार केलाय, तर गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजय घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे। गुजरातसाठी आयपीएलचा हा पदार्पणाचा हंगाम स्वप्नवत ठरलाय। त्यांनी 13 सामन्यांमध्ये सर्वाधिक 10 विजयांसह 20 गुण कमावलेत। अभिनेता संजय दत्त आणि प्रिया दत्त यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेत त्यांनी बाप्पाची आरती देखील केली आहे। अभिनेत्री ऋता दुर्गुळे नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे। ऋतानं डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शहा सोबत साखरपुडा केलेला होता। त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आलाय। सोशल मीडियावरून ऋता आणि प्रतीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। यानंतर महत्त्वाच्या बातम्या घेऊन तुमच्या समोर येते माझी सहकारी प्राजक्ता। बघत रहा न्यूज 18 लोकमत।